गंभीर विषय हा लक्षात आला। मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली। आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला 302चा गुन्हा हा जुले झालाय। या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत। आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय जो 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील जे मोबाईलची सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा। एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, ह्या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये त्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। परंतु धनंजय मुंडे यांच्या संदर्भातलं नेहमी वारंवार नाव समोर येतंय, कारण त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी फोन झाल्याचं म्हणतात जाते आरोपींचे, तर थेटपणे यांचे मंत्रिपद काढून घ्यायला पाहिजे। हे बघा, ह्याच्यामध्ये आम्ही कोणतंही राजकारण आणलं नाही। एक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये जेव्हा ही घटना झाली आणि अधिवेशन झाल्यानंतर जेव्हा सरकारने ह्याची चौकशी लावायची त्यांनी सांगितली, पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू। आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेतली। मोर्चा तुम्ही बघितला असेल, सर्वसामान्य लोक 1 लाखाच्या पुढे लोक तिथे जमले। लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात, तुम्हीच आता मला बोलताना सांगितले की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले, त्या सगळ्या गोष्टी होतात। त्याच्यामुळे आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की 3-4 महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅक वरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि 3-4 महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या, ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे। पण वाल्मिक कराड असं म्हणतायत की ज्या हत्येचा जो प्रकार घडला आहे त्याशी माझा काही संबंध नाही, कुठेतरी राजकारण केलं जातं आणि माझं नाव त्यामध्ये टाकलं जातं। हे बघा, हा महाराष्ट्राचा, मी तर सभागृहामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार झालो, पहिल्यांदा हा विषय बघितला का एका विषयामध्ये सर्व पक्षाचे लोक होते। म्हणजे भाजपचे सुद्धा आमदार अभिमन्यू पवार, सुरेश अण्णा धस, प्रकाशदादा सोळुंके, विजय पंडित, हे सर्व, नमिराताई मुंदडा, हे सर्व अशा खूप आमदार, हे सर्व पक्षाचे। आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये एक माणुसकीच्या नात्याने संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले होते। हा विषय कधी बघ, ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही। त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो वाल्मिक कराडांनी जो जातीमध्ये जे तेढ निर्माण केलंय, लोक आज आमच्याकडे अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघतात। आणि माझ्यासारखा आमदार जिथं जातीचं तुम्ही हे सर्व गोष्टी म्हणतात, एक पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माझा, मला दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे। मग काही लोक हे जे काही गोष्टी करतात ते आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होतील। आणि 6, 9 आणि 11 हे 3 दिवस जे हे गुन्ह्याचे क्रम आहेत किंवा त्या 8 दिवसामध्ये सीडीआर जर तपासले, माझ्या माहितीनुसार पोलिसांकडे जो आधी तपास होता आणि त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी कुणाचं लोकेशन कधी आहे, प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी, केस दाखल न होण्यासाठी कधी किती वाजता फोन आलेत हे सुद्धा प्रशासनाकडे आहे। पण पूर्णपणे मोकळेपणाने जर त्यांना तपास करण्यात दिला जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील, एवढंच आहे। त्यानंतर वाल्मिक कराड सीआयडी समोर सरेंडर झालेले आहेत। क्रम कुठंतरी जुळताना मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून हे पूर्ण आपणच मला सांगतात ते, म्हणून मला जास्त सांगायची काही गरज नाही। बघा, त्यांनी नैतिकता दाखवून जे 28 तारखेला सर्व जातीपातीचे लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला, आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने तो कव्हर केला
कुणालाही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तर माझी अशी म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवावी. जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे, लोकांची इच्छा आहे, त्यांनी हा तपास फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा. प्रमुख आरोपी घुले जे आहेत ते अद्याप देखील फरार आहेत. नाही, प्रमुख आरोपी जे आहेत खून प्रकरणाचे ते मात्र अद्याप फरार आहेत. कारण वाल्मिक कराडच्या नावाखाली मात्र या तिघांकडे दुर्लक्ष होतंय का? कारण त्यांनीच प्रामुख्याने खून केलेला आहे. हे बघा, हा जो ज्या पद्धतीने आता तपास चालू आहे, आज अटक झालेली आणि काही गुन्हेगार सुद्धा फरार. मला तर असं अनावर आलं तर खरं आहे खोटं मला माहित नाही, पण जे काही प्रकार हा घडला, 2 मोबाईल त्यांचे सापडलेले आहेत. त्या 2 मोबाईलमध्ये सगळे CDR हे आहे आणि ते सर्व घटनाक्रमचे व्हिडिओ सुद्धा आहेत. म्हणजे मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून की त्याच्यामध्ये त्याला मारहाण करताना जास्त लोक आहेत. काही गोष्टी तपास जसा चालू आहे, काय चालू आहे, काही गोष्टी आता पुढे येतीलच लोक आपल्याला. आज मुख्यमंत्री से आपने मुलाकात की है, वाल्मीकि करार को लेकर के क्या है मामला? बीड जिल्ह्याचा पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं आणि बीड मधली जी गुन्हेगारी आहे, चोरी आहे, ती संपवावी लागेल. हे बघा, जसं अण्णाजी आपण आपल्याच माध्यमात जे काही बोललेत, आमची इच्छा तीच आहे की पालकमंत्रीपद हा सत्ताधारी पक्षांचा हा विषय आहे, पण हा गुन्हा पूर्णपणे लोकांसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री से आपने मुलाकात की है वाल्मीकि करार को लेकर के, क्या वाल्मीकि करार ने साहब से मैंने आज उन्होंने मुझे वक्त दिया, मुझसे बात की. मैंने उनको इतना ही कहा कि आज जो आपने सभागृह में हम सभी ने जो बात ली उस पर आपने कहा, उसके बाद में उसमें SP की वहाँ पर नए SP साहब आए, 2-4 जो भी उन्होंने चार्ज देने के बाद 2 नंबर जो धंधे थे वो बंद हो गए, कुछ लोग अटक हो गए, आज सरेंडर भी हो गए वाल्मीकि करार. तो अभी तपास में गति है, पर मैंने उनको ये भी कहा कि ये जो वाल्मीकि करार है, ये जो केस है, ये अंडर ट्रायल चलनी चाहिए और ये खंडनी के गुने में ही आज सरेंडर हुआ है. जो खंडनी का गुना है उसका कनेक्शन है वो 302 के साथ मिलता है. ये तो साफ साफ दिखाई दे रहा है ना. वो खंडनी के वजह से ही वहां पर वो विंड मिल पर कुछ तो भी बवाल हुआ और वो बवाल के वजह से 9 तारीख को ये जो कुछ घटना, इसका कनेक्शन डायरेक्ट ही है. तो आज भी हमने उनसे बात करते टाइम बोला कि 302 में उनको कट कर स्थान जो भी CDR जो भी निकलेंगे और जो CDR में और भी कोई लोग जिन्होंने जो पुलिस प्रशासन को रोकने के लिए कोशिश की, इतने दिन से उनको भगा कर रखा, इतने दिन से उनको अटक नहीं होने दी, उनके भी लोग वहाँ पे लोग सामने आएंगे. अगर ये CDR अगर देखेंगे 6, 9 और 11 और वो 8 दिन का विषय, ये खुली किताब हो जाएगी. इतना लेकिन उन्होंने मुझे आश्वासन दिया कि उसका जो भी उसके पीछे गुनहगार होंगे उसको सजा बिल्कुल मिलेगी. धनंजय मुंडे को रिजाइन करना चाहिए, आपको लगता है मंत्री को? धनंजय मुंडे को रिजाइन करना चाहिए. अभी कितने बार बोलूं मैं पहले दिन से बोल रहा हूं. मैंने पहले दिन से जो भी मास्टरमाइंड है उसका नाम खुली तरह से बोला और मेरी नहीं, जो भी आप बोल रहे 20-22 दिनों के बाद ये जो अटक हुई उसमें कहां से कहां जो भी मंत्री पद मिला है उसका वो छत्र छाया जो मिल रही है, इसलिए हम उनको बोल रहे हैं कि नैतिकता दिखा के उन्होंने राजीनामा देना चाहिए. प्लीज. थँक्यू. तर चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई केली जावी, CDR तपासून कारवाई करावी अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एक महत्त्वाची मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली, ते म्हणजे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. तपासातून सर्व गोष्टी समोर येतील आणि CDR तपासून कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. काय झालं काय होतं?